कुछ नशा तिरंगे की आन का है, कुछ नशा मातृभूमि की शान का है। कुछ नशा तिरंगे की आन का है, कुछ नशा मातृभूमि की शान का है। हम लहराएंगे हर जगह ये तिरंगा, नशा ये हिंदुस्तान की शान का है, नशा ये हिंदुस्तान की शान का है। नमस्कार आदरणीय मुख्य अतिथी, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या सर्व देश बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी अनुराधा खंदारे इयत्ता 7वीची विद्यार्थिनी तुम्हा सर्वांसमोर 2 शब्द बोलू इच्छिते। आज 26 जानेवारी संपूर्ण भारत देशासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भाग्याचा दिवस। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण त्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली ती 26 जानेवारी 1950 रोजी। याच दिवशी आपल्या भारताचे संविधान म्हणजेच आपल्या भारताचे कॉन्स्टिट्यूशन अंमलात आले। हे संविधान म्हणजे केवळ एक पुस्तक नव्हे, तर तो आपल्या जगण्याचा आधार आहे। माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले हे सर्वात मोठे शस्त्र आहे, ज्यामुळे एक सामान्य नागरिकही भारताच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो। भारत एक ऐसा देश है जहाँ कदम कदम पर भाषा बदलती है, पहनावा बदलता है, लेकिन हमारा दिल हमेशा एक ही धुन पर धड़कता है, जन गण मन। विविधता में एकता ही हमारी सबसे बड़ी ताकत है। आज भारत केवल खेती या व्यापार में नहीं, बल्कि अंतरिक्ष, तकनीक और खेलों में भी अपना नेतृत्व कर रहा है। आज का भारत बदल रहा है और यह बदलाव हम और आप ला रहे हैं। छत्रपती शिवाजी महाराज, भगत सिंह, सुखदेव, राजगुरू यासारख्या असंख्य वीरांच्या बलिदानाची आठवण ठेवणे हे आपले कर्तव्य आहे। चला तर मग प्रतिज्ञा करूया की आपण आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहू आणि भारताला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करू। आज तिरंगा फडकताना जो मनात अभिमान दाटून येतो, त्याचे बीज शिवरायांच्या विचारात दडलेले आहे। मज गर्व असे मी भारतीय असल्याचा ही भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे। मज गर्व असे मी भारतीय असल्याचा ही भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे। प्रजासत्ताक प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजासत्ताक म्हणजे रयतेच्या राजाची खरी संकल्पना 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली होती। त्यांनी शिकवलं की राजा हा मालक नसून रयतेचा सेवक असतो। त्यांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं। आज आपण ज्या लोकशाहीचा आणि स्वातंत्र्याचा अभिमान बाळगतो, त्याचे बीज शिवाजी महाराजांच्या विचारात दडलेले आहे। नभी झळकतो नीळ सावळा, झेंडा हा स्वराज्याचा। नभी झळकतो नीळ सावळा, झेंडा हा स्वराज्याचा। गडकोटांच्या तप्तशिळा, अनभिमान या मातीचा, अनभिमान या मातीचा। अब सुनिए भाई और बहनों, आजादी के इस विशाल देश को एक धागे में पिरोना आसान काम नहीं था। तब हमें जरूरत थी एक ऐसे कानून की जो अमीर गरीब ऊंच नीच के भेदभाव को खत्म करे, और यह महान कार्य किया विश्व भूषण भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने। संविधान से ही देश की असली शान, संविधान से ही देश की असली शान, हर नागरिक को मिला यहाँ बराबरी का मान। संविधान से ही देश की असली शान, हर नागरिक को मिला यहाँ बराबरी का मान। झुककर सलाम करे उस महापुरुष को जिसने दिया हमें ये महान विधान, जिसने दिया हमें ये महान विधान। माननीय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने हमें दुनिया का सबसे श्रेष्ठ संविधान दिया है। आज अगर सामान्य घर का बच्चा डॉक्टर, इंजीनियर या नेता बन सकता है, तो वह केवल और केवल संविधान की ताकत है। जाते जाते मैं बस यह कहना चाहूंगी की दगड झाले तर सह्याद्रीचा होईल, दगड झाले तर सह्याद्रीचा होईल, माती झाले तर महाराष्ट्राची होईल, तलवार झाले तर भवानी मातेची होईल, आणि पुन्हा जन्म मिळाला तर फक्त भारतीय म्हणून जन्माला येईल, आणि पुन्हा जन्म मिळाला तर फक्त भारतीय म्हणून जन्माला येईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।